नमस्कार, वेलकम टू अंतरिक्ष हिलिंग. मी उज्ज्वला राणे, जळगाववरनं रेकी हिलर. आज मी तुम्हाला एक छान माहिती सांगणार आहे, ती म्हणजे कापूर. कापूर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, कारण आपण आरतीनंतर कापूर लावतोच. तर कापूर लावायचं कारण असं असतं की आपण जी आरती केलेली असते ती सफल संपूर्ण हो म्हणून आपण एक कापूर लावत असतो. पण मी आता तुम्हाला त्याच कापूरचे खूप छान छान उपयोग सांगणार आहे आपल्या डेलीच्या लाईफमध्ये, आणि त्याचे रिझल्ट्स पण छान येतात. करून बघा तुम्ही. मी तुम्हाला काही उपाय सांगते, ते नक्कीच करून बघा. कापूर जो असतो ना, तो भीमसेन कापूर वापरायचा आहे तुम्हाला. भीमसेनी कापूर बघा असा असतो व्हाईट कलरचा, तो वापरायचा आहे आपल्याला. तर भीमसेन कापूर कशासाठी, एक तर प्युअर असतो हा, म्हणून भीमसेन कापूर वापरायचा आहे. तर आता याचं पहिले काय करायचं ना, मी तुम्हाला पैशांच्या पाकिटामध्ये या कापूरचा छोटासा तुकडा ठेवायचा. आपण ज्यामध्ये पैसे ठेवतो ना, त्या पाकिटामध्ये छोटासा कापूरचा तुकडा ठेवायचा. तो कशासाठी ठेवायचा, तर मनी अटॅकसाठी ठेवायचा. त्याच्या स्मेलमुळे, त्याच्यामुळे आपल्या मनीला एक चांगल्या प्रकारची एनर्जी राहते. म्हणून कापूर हा पैशांच्या पाकिटामध्ये नक्की ठेवा. तुम्ही जिथे पैसे ठेवतात, तिजोरीमध्ये आहे, जे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी अशी कापूरची, भीमसेन कापूरची एक वडी ठेवा. फरक बघा, केल्यानेच तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा फरक कळणार आहे. केल्याशिवाय कुठलीही गोष्टीचा रिझल्ट कसा येतो हे तुम्हाला कळणार नाही आहे. आणि करून बघा, कारण कसं असतं, नुसतं व्हिडिओ बघायचा आणि काहीच नाही करायचं तर कुठलाही रिझल्ट तुम्हाला येणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः काही करणार नाही ना, तोपर्यंत रिझल्ट येणार नाही आहे. आता कापरामध्ये अजून एक असतं की अशा प्रकारच्या कापूरदाण्या मिळतात. तर तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये एक तुकडा टाकायचा कापूरचा, आणि सकाळ संध्याकाळ अगदी छोटासाच तुकडा टाकायचा. अगदी थोडासा स्मेल स्प्रेड होईपर्यंत एवढंच टाकायचं आहे. त्याच्याने काय होतं, घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह होते, घरात प्रसन्न वाटतं, एक चांगलं वातावरण तयार होतं घरामध्ये. त्याच्यानंतर असे हे मिळतात सिरामिकचे. याच्या खाली कॅन्डल लावायची, याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं कापूरचं एक वडी टाकून द्यायची याच्यामध्ये. कसं जसं जसं पाणी बॉईल होतं ना, तसं तसं हे तुम्ही डोअरच्या बाहेर ठेवून बघा. येणाऱ्या जाणाऱ्यांना इतकं प्रसन्न वाटतं ना त्याच्यामुळे, कापूरच्या स्मेलमुळे, आणि एक पॉझिटिव्ह विचार येतात आपल्याला. घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटते जरा. याच्यामुळे का, तर जसं जसं ते पाणी बॉईल होतं, कापूरचा स्मेल सगळीकडे स्प्रेड होतो आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे. नंतर असा एक वास्तुदिवा येतो. हा वास्तुदिवा अशा प्रकारचा असतो बघा, पूर्ण पॅक असतो. याच्यामध्ये खाली तुम्ही तिळाचं तेल लावून हा वास्तुदिवा लावायचा आहे, आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. वरती असे वाटीसारखं आहे, याच्यात अर्धं पाणी टाकायचं आहे, आणि या पाणी टाकल्यानंतर अशी भीमसेन कापूरची एक वडी टाकायची आहे तुम्हाला. आता हा दिवा लावायचा फायदा काय, हा दिवा जर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशननी लावला ना, तुमच्या घरामध्ये इतकं सुंदर वातावरण होतं या दिव्यामुळे. तुम्हाला जो चेंज येईल ना, तो तुम्ही एक्सपिरियन्स करा की काय चेंज येतो. कापूर आहे आणि त्याच्यामुळे इतका सुंदर घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो. तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी छोटीशी गौरी घेतली, छोटासा तुकडा घ्यायचा. हे बघा, कापूर पण खूप नाही जाळायचा, कारण कापूरचं तुम्ही खूप जाळलास ना, तुमचा व्हीनस खराब होतो त्या कापूसमुळे. त्याच्यामुळे कापूर अगदी थोड्या प्रमाणातच वापरायचा आहे, रोज वापरायचा आहे. पण अगदी छोटीशीच वडी घ्यायची आहे तुम्हाला. खूप मोठ्या मोठ्या वड्या नाही घ्यायची, छोटी वडी घ्यायची. तुम्ही छोट्याशा गौरीवरती जाळा तिला, आणि पूर्ण घरभर फिरवा. मेन डोअरपासून स्टार्ट करणं आणि पूर्ण घरामध्ये फिरवा, आणि रिझल्ट बघा, आणि घरातलं वातावरण बघा. खूप सुंदर बदल होतो, आणि स्मेल खूप सुंदर येतो घरामध्ये. एक पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला घरामध्ये. थँक्यू.